अग ठोक की बदा बस जरा काय बाकरी ठोक पाहुणी बसली इकडं बुकेली ती करायचंय का आता तुमचा येत होता अजून बाजार एक बसली एक कट्याव तिला म्हणलं बारीक कर म्या खोबरं हे बघा लेक कशी बसती आहे काय छटाक भर धुणं बघा गेलं तर 10 मिनिटात अगं राहू दे मी धुती त्याचं नडलं नाही लय मग जेवायचं नडलं असतं का धुण्याचं नडलं असतं पाहुणी दारात बसवायची ना धुणं बसायचं पाहुण्याच्या आधी पोटाला घाला लागतं वाय आता पाहुण्याची टाकली की धुन पाहुण्याची दोन दिले पाहिजे ती अय मामी काय म्हणताय भाकरी करू लागते की भाजीला आयला मामीला सुख नाही कुठे पण जाऊ द्या काय करायचं आता अहो त्याला भाजी म्हणते का राहू द्या मामी म्हणा ना नाही मामी उलट भाकरी थापसी म्हणत होत्या म्हणलं रस्ते बाजार मग एकटीला का उरकायचं मग बसले त्या मामी जरा नाजूक आहे त्यांना तिकडेच बसल्या म्हणलं हा हे मामी नाजूक आहे ती अशा ते मामी तांदूळाच्या तिकडे सोडते ना इकडे नाही लय दूर लागत होतं इकडून बी लागत होतं वारं सुटल्यावर दूर लागत मग मामी काय नाही गिरती तू मामीन पाठची उठून 2 पाट्या भांडे घासली मामी झोपेत आहे त्यावर तर त्यांची भांडी झाली का असायची हळूच अजून 9 पाय वाजता कोणाला मग काय तर वाजून नाही ती भांडी पाठ 3 वाजल्यापासून येडं काढते द्या भाऊजी म्हणते की माझ्या सासून रातच्या 4लाच भांडी घासली पाठच्या सांगायला आम्हाला भांडी घासली सासून म्हणून आम्ही उठना म्हणून घरी 4 वाजता सुटतो की रोज अहो, आपल्या घरी उठतं पण कशाला लेकीच्या आत पण लेक पण म्हणली नाही थोडी राहिली होती भांडी लेकीला तेवढंच पाहिजे आईचं दाखवती आईला घासली की दोघी नाही एक जण घासली एक जण घेतली पण आता एवढी घासली ती आईनं आपण झोपीत आहे तर गप बसावा आणि ती घासा आईला दाखवती या मग भांडी घासली म्हणते तुला राहिले घासलेली माहित नाही म्हणजे मला वाटलं घासली काय पाहिजे तुम्हाला नाही माहिती बरोबर आहे की पण तुमची लेक कशी म्हणती या दाखवती असं. दाखवती लेख आहे शेवटी हा करावं लागते लेकीसाठी हा आणि तिने आईसाठी केलं म्हणून काय होतंय बारीक होईल जरा एक रात्री नाहीचं तोंड बघून लगेच माघारी ती रात बी नाही एक रात्र बी है ना हो? तिला करमत नाही तिथं परपंच आहे लेकीचा गाडीतनच गाडी घेते ती का नाही गाडीतूनच घेते खाली पण उतरत नाही ती उतरत नाही ती बोलावते ती निम्या रस्त्यात निम्या रस्त्यात बोलवते ती वजन डोक्यावर घेऊन जा म्हणते ती तुमच्या तिकडे गाडी रस्ता आहे ना तुमच्या इकडं राहिला त्या खोपाड्यात कुठं काय मी जरा हायवेला राहावा तुमच्या सारखं असलं नाही की दगडाचं आमच्या इकडे उलट सोडत अहो पण आमचं कुठलं मायानं गाडी हा तुमच्यात घुसलं म्हणजे उद्या ट्रॅक्टर जिशीक भरायला लागेल वाढायला मग पाण्याचा भाग आहे तिकडं कशाचा पाण्याचा भाग राहिलाय खोपाड्यात तकडं या म्हणलं कुठं तर राहायला इकडं तरी येणार पप्पा आले ते म्हणूनच लय मोठे घेऊन आले आम्हाला माहित आहे म्हणतो आम्ही करत आहे होय 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 किती हुशार आहे अन्न उली उद्या अन्न बापा आला की जास्त अन्न पप्पा आला म्हणून होय नाही अहो लेख माझी आहे माया करते मायाची लेख आहे आणूला शाळेत जायचंय उरकायला उरकून फरक दाखवते आजी करते सारखे देते का काही नाही म्हणून तिकडे आम्हाला ते म्हणलं तर काय नाही तुलाच बरं देते आजीला ती करायला देते ही आजी भाकरी करते का तिला आधीपासून खाते तिला देते मला इथं भाकरी करते तर दे नाही माऊ म्हणली लागलंय काय नाही थोडं लागलंय आणि मी नाक टोचलंय ती म्हणली असेल दीदीचं सुट्टी ह्या 15 दिवस शाळा भरायला टोचीवला असेल लय पुरगी करामत येते नुसतं वैसं टोचलं आणून डबा भरलाय तुझा शाळेचा फोड फोड दिलीप बनू नको हाय तेवढा पाक सत्यानाश कर
म्हणून फोड घे भांडी बदा बद लगेच नवी ज्या गिरदाऱ्या नाही त्या का घरावर ना त्या ह्याचं इमानच गेलंय अंबानीचं तुम्हाला काय करणार? वरनं टाकतंय ते अंबानी पैसे येतं ते पत्र्याच्या आत. माणसाला किती जरी असलं तरी कमी पडतंय आणि ही म्हणती पैसे हायत कुठं लागलाय ढिगारा कुराटा पैशाचा. शाळेत जायचंय वय पुरक शाळेत जायचं लागले कमी पड ना हो रोज घराला लावले ना रोज पाठाच्या उठवून 5ला भांडी घासून 6ला धुणं 7ला तर राहणार लोक लावले ना मग कळल. लावायच्या का मग कामाला आता लावायला लागतील त्या. गेलती की का कमी पडले तुम्ही ठेवलं नाही काम करत होती मागच्या वर्षी. लगे घेऊन आला. दिराचा आता साल्ट काढा सोलून आणि खावा बाजून आणि हाडकं राहिले अडकावा पत्र्याला. तुमचं वजन कुणी काय म्हणत या कमी होत नाही आपल्याला का कमी आहे मटण आणून खायचे वजन कमी झालं का बारकच लागेल की पेटवायला करते काहीतरी मग तुम्ही चालली शाळेत जाऊ नको आणू तू आज अगं पाहुणे आले ते की थांब मोठीला कायम तसंच वाटतं. तिला काय माणसं घरी असले की नको वाटतंय ही जाणार आहे म्हणतंय शाळा राहा म्हणतोय तर ही जातंय म्हणतंय शाळा बुडवून चालते. 6वीला केली की आता पहिली दुसरीला येईल गाडीवर बसलं का पुरा विचारणार गिरी सगळी टाटा करत होते आम्हाला होय. आता संध्याकाळी बघा की हिने आणाय गेलं का विचारणार गेले का आज्या सगळ्या आता मला वाटत आली बरं मला काही नर्वस दिसली गाडीवर. काय वाटत नव्हतं तिला पण आता वाटत आज 1 तारीख आहे पुस्तकं भेटायची पुन्हा 4ला आणायला जायचं का अजून आमच्या बापूची मेहंदी किती रंगली या बायको चांगली मायाची व्यक्ती बापू गुडीची तर काळी घालत दोघीचं एक टी शर्ट आहे का शाळा आहे शाळेचा आहे ती बुधवारचा शनिवारचा गोंड्याला म्हणा शर्टाच्या ते असलं आणायला सांगितलेलं का? पैसे दिले होते की 250 रुपये शाळेतच भरलं होतं पैसे बुधवारचं आणि शनिवारचं 2 दिवस आणि ते रोजच्या शाळेला फराक आहे त्याचा करू का मी भाकरी तू बघ मग इकडे भाजी भाजी आपल्याकडे नसते आचार्य येत सगळं जमतंय त्यांना आज बिगर तेला तर तुम्हाला घालायचंय. ना काय बायानो पाहुण्या रावड्याच नाही उगाचच. बिगर तेलात करायचं. बिगर तेलाच करायचंय. ते तुमच्यासाठी करा ते तेल लय खायचं नाही म्हणून त्या मटणात जास्त माझं तेल तुम्ही अजून ते मी तेलाचं करते तर होय तितकत नाही का पातेलं तळासाठी तर वरण हळद मीठ लावलेलं मटण टाकतं आणि वरण ताट झाकायचं लगेच त्याच्यात पाणी वाटायचं ताटावर पाणी खाली पाणी सुटतंय होय मी बी घाबरली होती एकदा अशीच मला तसं टाकायला लावलं यांनी करपलं नाही करपलं पण तर चालू आहे ते बघा भाकरी पाहुणी रावळी आता कशी तरी ती म्हणून तर आम्ही परवा दिवशी दिली नाही ती राहत नाही ती रात्री म्हणून मग म्हणलं काल या ना आज राहा ना आता बी राहा म्हणते माझा कशी करते काय म्हणजे मावशीला तर ठेवा म्हणतोय 1 रात आज मावशीला आजचे दिवस ठेवायचे. सांगितलंय फोन करून काकाला भावाला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.